आपण लोक बोलत नाही त्याच्याबद्दल, त्याचं कारण असं आहे की आपल्याला खोट्या खोट्या गोष्टींचा नाद आहे. लोकशाही सांगते, जे संसदेमध्ये सेंगॉल आणलं, सॉरी, आपण सुशिक्षित माणसं, लोकशाही सांगते, संविधान सांगतं विज्ञानावरती निष्ठा ठेवा. विज्ञान, विवेकवाद आणि त्यांनी जी सूत्र दिलेली आहे ती प्रचंड महत्त्वाची आहे, पण आपण त्याच्यापासून फटकून वागलेलो आहे. देव आहे नावाची गोष्ट कोणीच सांगितली नाही कुठल्या संतांनी. 40 वर्षापूर्वी तुकडोजी महाराज होते विदर्भातले, देव नवे जादूगार करावया चमत्कार, हातो व्यवहार पोटभऱ्यांचा. आपल्याला पोटभरे माहिती नाहीत का कोण? आज तुम्हाला शिकलेल्या बायका, तरुणी मिळतात, प्रेयसी मिळते, सहकारी मिळते, ती कोणामुळे? महात्मा फुलेंमुळे मिळते. त्यांनी सांगितलंय, कल्पनेचे देव कोरिले उदंड, रचिले पाखंड स्वार्थासाठी, थोतांडे रचुनी आज्ञा फसविती, भटे लाच खाती राजरोस. त्यांनी दक्षिणेला लाच म्हटलंय, पण देताना आपल्याला लाज वाटत नाही. 150 वर्षापूर्वी सांगितलं. त्याच्या आधी तुकाराम महाराजांनी सांगितलं, तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी, देव पहावयासी गेलो देव होऊन या ठेलो. पण आम्ही त्यांचंही ऐकलं नाही. तो गोपाळ बडवे नावाचा बडवा तीर्थकुंडामध्ये लघवी केली त्यांनी, त्याला पकडला गेला CCTV मध्ये. लोकसत्तेमध्ये मोठी बातमी आली त्याच्यानंतर 2 महिन्यांनी की यावेळची आषाढी एकादशीची वारी 8 लाखाची 11 लाख झाली. काय त्याच्या लघवीचा पराक्रम बघा ना, 3 लाखांनी वाढली. त्याच्या आधी 400 वर्ष कबीर सांगतात, जत्रा में फतरा बिटाया तीरथ बनाया पानी, दुनिया भई दिवानी पैसे की धुलदानी. माणसाकडे पैसा आला की माणसाला धार्मिक व्हावंसं वाटतं, पण कायम लक्षात ठेवा, माणूस जितका धार्मिक तितका बदमाश असतो. त्याच्यामुळे ज्याच्या दारामध्ये काळी भावली त्याच्याकडे ब्लॅकचा लोचा झालाय असं समजा. ज्यांनी सत्यनारायण घातला त्याच्याकडे समजायचं की क्रीम पोस्टमध्ये बदली झाली, म्हणजे जास्त हप्ते येणार. कुठल्या पद्धतीने आम्ही चालतो? ज्ञानेश्वर, संत ज्ञानेश्वर सांगतात अमृतानुभव मध्ये, देव हे कल्पित, शास्त्रे शाब्दिक, पुराणे सकळ बाष्कळिक. आणि आपण वेदांच्या गोष्टी सांगतो विमानं सोडायच्या. काय आपल्याला लोकशाही कळली आणि काय संविधान कळलं? संविधानात हे सांगितलंय. आणि म्हणूनच हिंदू हृदय सम्राटाचे वडील सांगतायत, हिंदू हृदय सम्राटांचे वडील सांगतायत की काय, म्हणून प्रबोधनकार ठाकरेंचे वडील सांगतात, देवळांचा धर्म आणि धर्माची देवळेमध्ये शेवटचं सांगतायत की ह्या देशातला तरुण जेव्हा स्वयंप्रज्ञेने उभा राहील, म्हणजे स्वतःच्या अकलेनी, तेव्हा त्याच्या विचाराचा पहिला हातोडा देवावरती आणखीन देवळावरती पडेल. आणि तिथे आपण राम मंदिराच्या गोष्टी करतो बांधायच्या. कुठलं संविधान, कुठली लोकशाही, काय कळली आपल्याला? जिथे हातोडा मारायचे तिथे आपण दगड जमवले, विटा जमवल्या. कारण आपल्या मेंदूचे दगड करायचं काम गेल्या 40 वर्षात या RSS आणि भाजपनी सत्तेसाठी केलेलं हे आपल्याला कळलेलं नाहीये, समजलेलं नाहीये. आपल्याला 7वी 8वी मध्ये शिकवलेलं आहे की हा सूर्य स्थिर आहे आणि सूर्य स्थिर असून पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते. आता एवढी जर सूर्याभोवती जर पृथ्वी जर फिरत असेल तर दिशा नावाची गोष्ट काय राहिली का सांगा? पण तो कुठला भटजी ज्योतिषी सांगतो की तुमच्या घरामध्ये नड आहे तर तुमच्या घरामध्ये अडचण आहे, तुमच्या उजव्या बाजूला, पूर्वेच्या बाजूला उजव्या सोंडेचा गणपती ठेवा. आम्ही सुशिक्षित माणसं गणपती ठेवतो, वास्तुशास्त्र बघतो, कर्ज काढतो आणि घरातलं कर्ज 25-30 लाखाचं कर्ज काढायचं आणि 5 लाख परत त्याचं डेकोरेशन बदलून दिशा बदलण्यासाठी सगळं बदलून टाकलेलं आहे. एवढी जर दिशा जर बदललेली असती, रोजच्या रोज दिशा बदलते असल्यानंतर आपल्या मेंदूची दुर्दशा का नाही होणार? आपल्याला ते कळलं नाही, कारण आपला भूतावरचा विश्वास संपला, घाबरायचे बंद झाले. कारण आता उजेड आला, भूत काय वाटत नाही, समजतं, पण भूतापेक्षा भट भारी असतो हे लक्षात ठेवा. त्याच्यातून जोपर्यंत तुम्ही सुटत नाही तोपर्यंत तुम्हाला कधीच लोकशाही कधी खरी कळणार नाहीये. मग ते शाहूराजे असतील, महात्मा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील,
आपले क्रांतीवीर नाना पाटील असतील, भाऊराव पाटील असतील, जगदाळे गुरुजी असतील, पंजाबराव देशमुख असतील, ह्या सगळ्यांनी हे सांगितले त्याचे लाभ आहेत, पण आपण लोकांनी त्याचा दुरुपयोग केलेला आहे, त्या विचारांची गद्दारी झालेली आहे. भूतापेक्षा भटबारी का? तर भूत आहे ते रात्री लागतं, भट आहे तो दिवसा लागतो. भूत आहे लागलेलं कळतं पण दिसत नाही, भट लागलेला दिसतो पण शेवटपर्यंत कळत नाही. त्यामुळे फडणवीस काय बोलतात ते कळतच नाही आपल्याला. तो त्याच्या स्वार्थाचं बोलतोय. पहिली बॉम्ब जातीची त्यांनी मारलेली आहे. त्यांनी सांगितले मी ब्राह्मण आहे म्हणून लोक शिव्या देतात मला. अरे तूच सांगायचं मी कोण आहे आणि लोकांनी बोलल्यानंतर घाबरतोस कशाला? हे त्यांनी केलेलं आहे. हे आपल्याला इतिहास माहिती पाहिजे आजकालचा. हे त्यांनी स्वतः बोलत, तुम्ही बॉम्ब मारल्यानंतर तुम्हाला बोलणारच. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भूत आहे हा कल्पनेचा रोग आहे, तो मानसोपचाराने दूर करता येतो. भट आहे हा सामाजिक धार्मिक राजकीय रोग आहे, तो जाळून खाकच केला पाहिजे. म्हणजे आपल्या डोक्यातून त्याची पहिली राख केली पाहिजे. पहिलं त्याच्यातून सुटा. तुम्हाला ज्यांनी ज्यांनी घडवलंय, ज्यांच्या विचाराने आम्ही पुढे आलोय त्यांचा विचार करा. आता इथे संभाजी ब्रिगेड आहे म्हणून महिला कमी आहेत का माहिती नाही, पण बरोबर आपल्याबरोबर एखादी आपली बायको, प्रेयसी, मैत्रीण, सहकारी घेऊन आलं तर बिघडलं असतं काय? सत्संगाला जाताना जातात ना. अहो सत्संगासारखा वाईट बाजार कुठला नाही. मी सांगतो सगळ्या भानगडी तिकडे आहेत. मी 30 वर्ष तेच करायचं काम केलं. नका जाऊ तुम्ही तिकडे. संध्याकाळी तुम्ही आता ते स्वामी बिमी जोरात चालू आहे. रोज काय ते तो कपड्यात कमी कपड्यात माणूस दिसतो. आपला नवरा आपला मुलगा असं फिरला घरात तर चालेल का संध्याकाळच्या वेळेला? पण आपल्याला वाटतं स्वामींनी सगळी स्वामींची कृपा. मग 50 वर्ष शरद पवारांनी राजकारण केले काय? ते असंच केलं. काही योजना बिजना राबवल्या नाहीत, शाळा उभ्या केल्या नाहीत, कर्जासाठी बँकांना निर्माण केल्या. काय केलं काय? मग जे करेल ते स्वामी करेल. कोण टी व्हीवरनं सांगते, एक तो नटी आहे अशोक सराफची बायको, की वरतून उडी टाकली तरी स्वामी वाचवतील. मग हिलाच ऑलिम्पिकमध्ये पाठवलं पाहिलं होतं ना उड्या मारायला. कसला ऐकतो आपण विज्ञानाचा किती दुरुपयोग आपण केलेला आहे. आणि आपण ओपनली बोलतो आणि लोकशाही आहे म्हणून सांगतो. हे बदलायचं काम संभाजी ब्रिगेडनी कायम केलेलं आहे 27 वर्ष. हे माझ्यासाठी काही नवीन नाही आहे. हे सतत आम्ही बोलत राहिलो म्हणून काहीतरी आज धाकधूक तरी आहे. नाहीतर ह्या लोकांनी हिंदुत्वाच्या नावाखाली लोकांपर्यंत ब्राह्मण्य पोचवलेलं आहे. कधी त्या सत्य सावित्रीचं व्रत को सत्यवान होतं. पुराणातल्या कथा सांगून काय आयुष्य बदलतं काय कोणाचं? रामाचं मंदिर बांधलं, कशासाठी बांधलं? कधीतरी विचार करा ना तुम्ही. तो एक पत्नी होता, अमुक होता, तमुक होता, काय होता. त्याच्यावरती नाटकं आलेली ती पहा तुम्ही. त्याच्यामध्ये माझ्या बहिणीला कोणी गरोदर असताना घरातनं बाहेर काढलं तर मी तो कोण तिचा नवरा असेल त्याला शिल्लक ठेवीन काय? धोब्याचं ऐकतो. बायको बाळणपण असताना त्या धोब्याचं ऐकून पाठवून देतो. तिचं बाळणपण होतं आणि आपण त्याला देव मानतो. आपल्याला लाज वाटली पाहिजे. त्या मामा वरेरकरांचं नाटक आहे, त्याचे फक्त 5 शो झाले. 5 शोत भूमिकन्या सीता नावाची. ती जी सीता आल्यानंतर राम तिथे उभा आहे, लक्ष्मण तिथे उभा आहे आणि लक्ष्मणाची बायको उर्मिला आहे. ती त्या रामाला विचारते, तू स्वतःला इतका मोठा समजतो, राजा समजतो, देव समजतो, अजून कोण काय समजतो? तुझ्याबरोबर तुझा भाऊ आला, तुझी बायको आली. 1 वर्ष ती अशोक वनामध्ये होती म्हणून तिच्यावरती तू संशय घेतलास. तू तुझ्या भावाला विचारलंस काय की 14 वर्ष तुझी बायको उर्मिला त्या राजवाड्यात कशी राहिलेली असेल? ती सांगते अग्निपरीक्षा घ्यायची असेल तर सीतेची घेऊ नको, माझी शुद्धता बघ, म्हणजे तुझी खानदान काय लायकीची असेल ती समजेल. त्या नाटकाचे 5च शो झाले, नंतर नाही झाले. हे इकडची संस्कृती सांगते. हे मला वाटतं आपण वास्तव समजून घ्या. तुम्ही जिंकूया 10 दिशा जे लिहिलेलं आहे तिथे, हे माझ्या नाटकाचं नाव आहे. पण त्या 10 दिशा जिंकायच्या कशा ते पहिल्यांदा आपल्याला समजलं पाहिजे ना. आपल्या देशाची दुर्दशा करून ठेवणाऱ्यांची दुर्दशा लावल्याशिवाय आपल्याला दिशा खऱ्या कळणार नाही.
आपल्याला पहिल्या त्या कळल्या पाहिजे. चंद्रावरती यान गेलं, सगळं गेलं, विज्ञान किती पुढे